5 लाख, हो 5 लाख. यार तुम्ही म्हणाल काय हा येड्यार का 5 लाख करतोय, तर थोडं थांबा, एकच मिनिटं द्या मला, मी पटकन सांगतो. तर नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ज्या चित्रपटाची हवा तो चित्रपट छावा. तर मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट फायनली उद्या रिलीज होत आहे 14 फेब्रुवारीला. आणि 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असून पण लोक मात्र छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट, जो ऐतिहासिक चित्रपट आहे, तो पाहायला जाणार. तर त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. तर ह्या चित्रपटाने मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, तर तो व्हिडिओ तुम्हाला आता दाखवतो रन करून, ते पहा. अवघ्या 48 तासामध्ये 2 लाख तिकीटची विक्री झालेली आहे. आणि आज जी तारीख आहे ती 11 फेब्रुवारी आहे. अजून 2 दिवस म्हणजे 12 आणि 13 हे दिवस आपल्याकडे बाकी आहेत. आणि हा आकडा किमान 5 लाखापर्यंत जाऊ शकतो. ह्या चित्रपटाने एकूण 5 लाख तिकीट्सची विक्री केलेली आहे आपल्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आणि चित्रपट रिलीज व्हायच्या आधी. तर हा ऐतिहासिक आकडा आहे 5 लाखाचा. आणि 5 लाखापेक्षा जास्त म्हणजे काउंटिंग्स आहेत अजून, त्यामुळे खूप तिकीटची विक्री होणार आहे. मला वाटतं की हा आकडा 7-8 पर्यंतही जाऊ शकतो. पहिल्याच दिवशी इतके तिकीट्स विक्री होणं, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये होणं, हे खूप रेअर आहे. आणि ह्या चित्रपटाच्या बाबतीत ते होतंय, हे खूप ऐकून आनंद वाटला. आणि हीच ती 5 लाखाची न्यूज होती जे मी सुरुवातीला म्हटलं होतं. तर आता यात की कुठे कुठे किती शोज लागलेत, तर एकूण शोज देशामध्ये जे लागलेत तर ते आहेत 12,400 शोज. आणि त्या 12,400 शोज पैकी महाराष्ट्रामध्ये 3,100 शोज आहेत. आणि त्यानंतर गुजरातमध्ये 2,100 शोज आहेत. त्यानंतर न्यू दिल्लीमध्ये 1200 शोज आहेत. त्यानंतर मला वाटतं UP मध्ये सुद्धा 700 शोज आहेत. त्यानंतर कर्नाटक, तमिळनाडू इथे सुद्धा 700 शोज आहेत. MP मध्ये 500 शोज आहेत. त्यामुळे चित्रपटाला सगळीकडे रिस्पॉन्स चांगला मिळतो. आणि जे शोज लागलेत ते फिलिंग फास्ट आहेत. महत्वाचं हे फिलिंग फास्ट आहेत. त्यामुळे उद्यापर्यंत सगळीकडे हाऊसफुल होणार. आणि स्पेशली अशी गोष्ट आहे की वीकडे असून सुद्धा हा चित्रपट हा इतके फिलिंग फास्ट शोज करतो. ऑलमोस्ट हाऊसफुल शोज आहेत. एकाच दुसरी सीट्स लागलेली आहेत, त्यामुळे फिलिंग फास्ट आहे. त्यामुळे ते ऑलमोस्ट हाऊसफुल आहे. आणि वीक डे असून सुद्धा लोक कामावर जाणार असून सुद्धा लोक चित्रपट पाहायला जाणार. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्या चित्रपटाची क्रेज किती आहे हे सांगतं. तर ह्या तिकीट्स प्रमाणे असा अंदाज आहे की चित्रपटाची जी ओपनिंग होईल, म्हणजे पहिल्या दिवसाची जी कमाई होईल, ती किमान 30 ते 35 कोटी होऊ शकते. आणि ही काही छोटी ओपनिंग नाहीये. कारण विकी कौशल ह्याच्या पूर्ण लाईफमध्ये त्याच्या एवढी मोठी पहिल्या दिवसाची ओपनिंग झाली नसेल. त्यामुळे आता मला तर वाटतं की ही खूप मोठी ओपनिंग असणार आणि खूप मज्जा येणार आहे. तर मी तिकीट बुक केलेलं आहे सॅटर्डेसाठी. तर तुम्ही केव्हा पाहायला जाणार, तुम्ही तिकीट बुक केले का, तर ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही किती तिकीट्स बुक केलं तेही सांगा, मला खूप आवडेल ते ऐकायला. आणि कारण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट आहे जो पूर्ण भारत देशात लागणार आहे. आणि संपूर्ण भारतातले जे लोक आहेत ते पाहणार, त्यांच्या मनात तो चित्रपट रुजणार आहे. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की तरण आदर जे क्रिटिक्स आहेत, फेमस क्रिटिक्स आहेत, तर त्यांनी ह्या चित्रपटाला 4.5 स्टार्स दिलेले आहेत 5 पैकी, जे खूप रेअर आहेत. ते खूप कमी इतके स्टार्स देतात. त्यामुळे हा चित्रपट चांगलाच असणार आणि खूप सगळ्यांना आवडणार आहे. आणि जे मी म्हटलं 35 कोटी, तर 35 कोटी यार काय, महाराष्ट्रामध्येच बघा तुम्ही, फक्त 200-300 कोटी तर फक्त महाराष्ट्रामध्येच कमवणारा चित्रपट आहे, एवढं मला एकदम खात्री आहे. त्यामुळे इथेच थांबूया. हा चित्रपट आता किती कमाई करतो हे पाहणं गरजेचं राहिलं. इनफॅक्ट सॅटर्डे संडे तर एकदम बूम असणार आहे, मजा येणार आहे खूप ह्या चित्रपटाचे कलेक्शन सांगायला. त्यामुळे सगळे कलेक्शन्स माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या येणार आहेत. त्यामुळे थांबा, आपलं यूट्यूब चॅनल पाहत राहा आणि कुठेही जाऊ नका. जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर का नेहमीच असाल, तुम्ही रोज मला पाहत असाल, तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला इथे थांबूयात. आणि आपला जो लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.